आदरणीय कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या नेतृत्वाखाली आपण खोपोली नगरपालिकेची निवडणूक आपण त्या ठिकाणी हाताळली आणि निवडणुकीला सामोरं जात असताना अतिशय चांगल्या पद्धतीचं यश आपल्याला खोपोलीकरांनी दिले। त्याबद्दल सर्व खोपोलीच्या नगरसेवकांना नगराध्यक्षांना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो। मित्रांनो, या ठिकाणी आपण खऱ्या अर्थाने आपल्याला ज्या सत्तेची गरज आहे ती रायगड जिल्हा परिषदेची जिल्हा परिषद आणि या खालापूर तालुक्याची पंचायत समिती ज्या पक्षाची सत्ता आहे, ज्या पक्षाचे खासदार आहेत, ज्या पक्षाचे आमदार आहेत, त्या पक्षाची महाराष्ट्र राज्यामध्ये सत्ता आहे आणि त्याच पक्षाची जर सत्ता या रायगड जिल्ह्यामध्ये आणि पंचायत समितीमध्ये जर आले तर मला वाटतं साहेबांनी 2900 कोटीचा विकास केलेला आहे। पण मी खात्रीपूर्वक सांगेन का ही सत्ता जर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे जर आले तर पुढच्या 5 वर्षामध्ये या विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार सुद्धा उभा राहणार नाही, एवढी प्रचंड ताकद शिवसेनेची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। मित्रांनो, आपल्याला मी या ठिकाणी नम्रपणे सांगेन, आज आमच्याकडे असे शिवसैनिक आहेत का 35 40 वर्ष शिवसेनेचं काम करतायत। अनेक पंचायत समिती, अनेक जिल्हा परिषद, अनेक सरपंच, उपसरपंच हे आपल्या शिवसेनेमध्ये आहेत। अनेक दीर्घकाल अनुभव असणारे अशी माझी पदाधिकारी जिल्हा परिषदेच्या आपल्या व्यासपीठावर आहेत आणि मी या ठिकाणी आपल्याला नम्रपणे सांगेन का आपण या इलेक्शनला सामोरं जात असताना तन मन धन लावून आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे। आमदार साहेबांचे हात बलकट करण्यासाठी, त्यांना ताकद देण्यासाठी आपण सर्वांनी एका जुटीने, एका विचाराने त्या ठिकाणी काम करायला पाहिजे। बाळासाहेब ठाकरे आपल्याला नेहमी सांगतात का माझा शिवसैनिक आहे, त्या शिवसैनिका पुढे दगड जरी दिला आणि त्या दगडाला बाळासाहेबांनी शेंदूर लावला, त्याला देव करण्याची ताकद त्या माझ्या शिवसैनिकामध्ये आहे, हे आपल्याला विसरता कामा नाहीये। आणि म्हणून माझ्या शिवसैनिकांना विनंती आहे का आपण काम करत असताना आज आपल्याकडे पक्षप्रवेश होणार आहे, मग पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये ही लोक आपल्यामध्ये आल्यानंतर त्यांना मान सन्मान आपल्याकडून त्या ठिकाणी मिळाला पाहिजे। मग आम्ही जुने आहेत, आम्ही नवीन आहेत, असला कुठलाही मतभेद न करता ते आपलेच आहेत, ते आपल्यामध्ये आलेत, आपल्या पक्षाला बलकटी देण्यासाठी आलेत, हा विचार मनामध्ये घेऊन आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी काम केलं पाहिजे। मला खात्री आहे का आपण सर्वांनी तन मन धन लावून जर काम केला तर या रायगड जिल्ह्यामध्ये, या कर्जत मतदारसंघामध्ये, कर्जतला 6 जिल्हा परिषद आहेत आणि खालापूरला 4 जिल्हा परिषद आहेत, या 10च्या 10 जिल्हा परिषद आल्यानंतर या रायगड जिल्ह्याच्या शिवचित्रावर, रायगड जिल्ह्याच्या या छत्रपतीच्या रायगड मध्ये शिवतीर्थावर हा शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, ही माझ्या मनामध्ये खात्री आहे। आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला सांगेन का आपण काम करत असताना ग्रॅव्हिटीवर आपण काम केलं पाहिजे। आपल्याकडे अनेक कार्यकर्ते आहेत, पंचायत समितीचे विभाग प्रमुख आहेत, जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख आहेत, शाखा प्रमुख आहेत, गट प्रमुख आहेत, पण आपण त्या ठिकाणी ग्रॅव्हिटीवर काम केलं पाहिजे। आपण काय करतो, इलेक्शन आलं का आपली धावपळ त्या ठिकाणी चालू होते आणि मग आपली कुठंतरी त्या ठिकाणी गफलत होते आणि म्हणून आपण त्या ठिकाणी आपल्या याद्या आहेत त्या याद्यांच्यावर काम केले पाहिजे। आपले गट प्रमुख किती आहेत, आपले बूथ प्रमुख किती आहेत, याच्यावर आपण त्या ठिकाणी चर्चा केली पाहिजे। आज आपली हवा भरपूर आहे, आपल्याला सगळीकडे सगळ्या प्रभागामध्ये त्या ठिकाणी सन्मान मिळतोय, परंतु आपण ग्रॅव्हिटीवर काम करून शिवसेना प्रमुख बाळासाहेबांना अभिप्रेत असणारा रायगड, बाळासाहेबांना अभिप्रेत असणारा हा महाराष्ट्र घडवण्याची ताकद आपल्या आमदार साहेबांच्या मध्ये निश्चितच आहे। मी खात्रीपूर्वक आपल्याला सांगेन का जिल्हा परिषदेची जर सत्ता आपल्यामध्ये असली तर तुम्हाला सांगतो, एक साईडला आमदार आणि एक साईड जिल्हा परिषदचा फंड। मी रायगड जिल्ह्याचा उपाध्यक्ष असताना मी आपल्याला खात्रीने सांगेन का आम्ही रायगड जिल्ह्याचं नेतृत्व करत असताना या कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये 110 कोटीच्या भारत निर्माण पाण्याच्या वॉटर स्कीम आपण त्या ठिकाणी राबवल्या आणि प्रत्येक गावाच्या बाहेर आज ती पाण्याची टाकी आहे, ती त्यावेळेला आपण काम केलंय, ही वस्तुस्थिती आपल्याला त्या ठिकाणी नाकारता येणार नाही। आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेन
का जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्याला अनेक विकास कामं त्या ठिकाणी करता येतील आणि त्या विकास कामांना आमदार साहेबांची जोड आपल्याला निश्चितपणे राहणार आहे. आणि मग अशा पद्धतीने जर आपण सर्वांनी अतिशय चांगलं काम जर केलं तर मला वाटतं या पंचायत समितीवर आणि रायगड जिल्ह्याच्या शिवतीर्थावर भगवा फडकेल याबद्दल कुणालाही शंका घेण्याची आवश्यकता नाही. माझी एक इलेक्ट्रिक मीडिया आणि प्रिंट मीडियाला एक विनंती राहणार आहे का आपण मित्रांनो, आपण पत्रकार आहात, आपल्याला आमच्यापेक्षा अधिकच कळतं असं या ठिकाणी बोललं जातं. माझी विनंती आपल्याला आहे का आपण पत्रकारिता करत असताना आपल्याला चांगलं ज्ञान आहे, परंतु आमच्या शिवसेनेची बाजू पण सत्याची आहे. ती कुठंतरी तुम्ही वस्तुस्थिती आहे ती आपल्या मीडिया समोर ठेवावी. आपण एकतर्फेच कधीतरी भाष्य करता. शिवसेना काम करते, शिवसेना ग्राव्हिटीवर आहे, शिवसेना अडल्या नडल्याच्या मदतीला जाते, पण पत्रकार मंडळी आपण कधी कधी एकतर्फेच बोलता असं कुठंतरी त्या ठिकाणी दिसतंय. अशी कुठेही गफलत करू नका, आम्हालाही मदत करा, आम्हीही तुमचे मित्र आहेत आणि पुढेही आपण मित्र राहू अशी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो.